Hi friends, you are watching Learn with Joy with CN Patel YouTube channel. So I welcome you to all in my YouTube channel. आपण मागील 2 व्हिडिओज पासून 12वी इंग्लिश याचं 1.4 हा जो काही लेसन आहे बिग डेटा बिग इनसाइट्स हे पाहतो आहोत. आज आपण त्याचा थर्ड पार्ट पाहणार आहोत. मागच्या पार्ट मध्ये कुठे कुठे याचे युजेस होतात ते आपण पाहिलेत आणि अजून काही युजेस अजून कुठे होतात ते आपण या पार्ट मध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट यूज बँकिंग, फायनान्स अँड ट्रेड. याचा जो काही पुढचा वापर आहे तो बँकिंग मध्ये, फायनान्स मध्ये आणि ट्रेड मध्ये. बँक्स मेक देअर प्लॅन्स बेस्ड ऑन बिग डेटा by analyzing investment habits and methods. बँकेला हा जो काही बिग डेटा मिळतो, प्राप्त होतो, त्याच्या माध्यमातून बँकेला कळते की लोक कुठे कुठे इन्व्हेस्ट करायला तयार आहेत, कुठे व्यापार करायला तयार आहेत. जिथं जास्त इन्व्हेस्टमेंट करायला लोक तयार असतील त्यानुसार बँक आपल्या योजना तयार करतं आणि असे प्लॅन्स तयार करून ग्राहकांच्या समोर ठेवतो. सो इट इज पॉसिबल टू बँक्स ओनली बिकॉज ऑफ दिस बिग डेटा. याच्यावरून अंदाज घेऊन हे ते त्यांचा प्लॅन्स तयार करत असतात. बिग डेटा इज द ओनली वे टू अनकव्हर फायनान्शियल फ्रॉडलंट. या बिग डेटामुळे काय होतं की जे काही फायनान्शियल फ्रॉडलंट असतात, आर्थिक फसवणुकीचे व्यवहार, ते याच्यामुळे रोखले सुद्धा जातात, होतात, परंतु काही रोखले सुद्धा जातात. सो फायनान्शियल फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन्स अँड टू प्रिव्हेंट सच ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम हॅपनिंग इन द फ्युचर, इन्फॉर्मेशन ऑन इनकम्प्लीट ट्रान्झॅक्शन्स इन नेट बँकिंग कॅन ऑल्सो बी ऑब्टेन्ड. फ्रॉड होत नाही असातला भाग नाही, पण जे काही फ्रॉड होतात त्याच्यामधून ज्यांच्याकडे जो काही डेटा कलेक्ट होतो त्याच्यातून फ्युचर मध्ये असे फ्रॉड होणार नाहीत याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या जात असतात. तसंच नेट बँकिंग मध्ये कुठे काही आपले इनकम्प्लीट ट्रान्झॅक्शन्स आहेत, वी कम टू नो दॅट विथ द हेल्प ऑफ दिस बिग डेटा. आपल्याला याच्या माध्यमातून, बिग डेटाच्या माध्यमातून हे सगळं कळत असतं. टुडे द सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन, ज्याला आपण SEC म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, ऑल्सो स्टडीड अँड मॉनिटर्स फायनान्शियल फ्रॉड्स बेस्ड ऑन बिग डेटा. सो विथ द हेल्प ऑफ दिस बिग डेटा, SEC ऑल्सो स्टडीड अँड मॉनिटर्स फायनान्शियल फ्रॉड. SEC जे काही आहेत हे यांच्याकडे उपलब्ध डेटाच्या माध्यमातून अशा प्रकारचे फ्रॉड रोखण्यापासून काम करीत असतं. नेक्स्ट यूज स्पोर्ट्स. प्लेयर्स यूज बिग डेटा टू इम्प्रूव्ह देअर गेम्स. प्लेयर्स जे आहेत, खेळाडू जे आहेत, ते त्यांचा गेम इम्प्रूव्ह करण्यासाठी अशा प्रकारच्या त्यांच्याकडे असलेल्या डेटाचा वापर करतात. आता हो हा कसा? समजा बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद किंवा अजून इतर जे काही असतील त्यांच्या सगळ्या जे काही चाली आहेत त्या सगळ्या आपल्याला गुगलवर उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास करून आपला स्वतःचा गेम कशा पद्धतीने डेव्हलप करायचा, इम्प्रूव्ह करायचा, याच्यासाठी खेळाडूंना या डेटाचा उपयोग होतो. हे फक्त मी एक उदाहरण दिलं. असं प्रत्येक गेम्स मध्ये आहे. द टायमिंग ऑफ द गेम, द प्रिपरेशन ऑफ द अपोजिंग टीम, द नॉलेज ऑफ फिटनेस कॅन लीड टू द राईट स्ट्रॅटेजी अँड लीड टू सक्सेस. आणि याच्यामुळे काय होतं, फिटनेसचं नॉलेज असेल, गेम मध्ये टायमिंग असेल,
अपोजिट टीम कशा प्रकारे प्रिपरेशन करत आहे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण या डेटामधून कलेक्ट करतो अँड इट हेल्प्स अस टू लीड द राईट स्ट्रॅटेजी अँड लीड टू सक्सेस. आणि याच्यामधून आपण यशापर्यंत पोहोचत असतो. नेक्स्ट यूज ऍडव्हर्टायझिंग. बिग डेटा इज बीइंग मोस्ट युज्ड इन द फील्ड ऑफ ऍडव्हर्टायझिंग. या बिग डेटाचा वापर ऍडव्हर्टायझिंग मध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात होतो. फेसबुक, गुगल, ट्विटर आर ऑल स्टडिंग युसेज बिहेवियर. आपण जेव्हा जेव्हा यांचा वापर करतो तेव्हा तेव्हा बऱ्याच ठिकाणी काहीतरी सर्वे येतात. तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता पिक्चर आवडतो, 4-5 पिक्चरची नावं दिलेली असतील आणि आदर म्हटलेलं असेल, मग आपण त्याच्यामध्ये ते टाकतो. त्याच्यावरून इनडायरेक्टली हा सर्वे होतो. किंवा अजून तुम्हाला काय आवडतं, कोणत्या वस्तू आवडतात, काय पाहायला आवडतं, काय वाचायला आवडतं, असा वेगवेगळ्या प्रकारचा सर्वे होतो आणि याच्यामधून डेटा कलेक्ट होतो. आणि हा डेटा ऍडव्हर्टायझिंग करण्यासाठी वापरला जातो. काही प्रॉडक्ट असतील, प्रॉडक्टची माहिती आपल्याला सर्वेमध्ये विचारली असेल, आपण ती टाकतो, मग त्याच्यावरून त्यांच्या लक्षात येतं की सगळ्यात जास्त लोकांना काय आवडतं. त्याच्या जाहिराती आपल्याला जास्त दाखवल्या जातात. सो बिग डेटा इज ऑल्सो युजफुल इन ऍडव्हर्टायझिंग. All of this information is provided to advertisers who use big data to sell their products. आणि हा बिग डेटा ऍडव्हर्टायझर्स की जे अशा प्रकारचा डेटा वापरून त्यांचे ऍडव्हर्टाइज तयार करतात त्यांना तो दिला जातो. जे ऑनलाईन सेलिंग करतात त्यांना तो दिला जातो. अँड दे कॅन प्रिपेअर देअर ऍड्स विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. आणि अशा पद्धतीने ते त्यांचे ऍड्स तयार करतात. हा बिग डेटा लक्षात घेऊन कोणाला काय कशाची चांगली आवड आहे, कोणाला कशाची आवड आहे, कोणत्या मुलं, कोणत्या वयोगटातली मुलं यांना काय आवडतं, आणि याच्या माध्यमातून सुद्धा ह्या ऍड्स तयार केल्या जात असतात. नेक्स्ट यूज एंटरटेनमेंट अँड मीडिया. In this field of entertainment also, the interest and preference of the audience is studied on the basis of big data. एंटरटेनमेंट या क्षेत्रामध्ये सुद्धा मी तुम्हाला बोललो की तुम्हाला काय जास्त आवडतं, कोणती सिरियल आवडतो, कोणत्या सिरियल मधला कोणता कॅरेक्टर तुम्हाला जास्त आवडतं, याच्यामधून ऑडियन्सच्या प्रेफरन्सचा अभ्यास केला जातो. आणि तो बिग डेटा जो आहे तो मग वेगळीकडे प्रोव्हाइड केला जातो आणि त्याच्या माध्यमातून ते कॅरेक्टर त्या सिरियल मधलं किंवा त्याच्यामधलं त्याला ठेवायचं किंवा नाही ठेवायचं किंवा त्याला पुढे किती प्रेफरन्स द्यायचा या गोष्टी त्याच्यातून आपल्याला कळतात. हा घर बसल्या हा सगळा सर्वे होत असतो या सगळ्या जे काही अनालिस्ट कंपनीज आहेत त्यांच्याकडून. Accordingly, programs and advertisements in the media are arranged. This leads to huge revenue through the advertising. याच्यामुळे काय होतं, हा सगळा प्रोग्राम ऍडव्हर्टिजमेंट्स मीडिया जो आहे तो एक याच्या पद्धतीने तो अरेंज करतो. जास्त प्रेफरन्स, कमी प्रेफरन्स, त्याच्यापेक्षा कमी प्रेफरन्स, त्याच्यानंतर सिरियल्स असतील त्याचा वेगळा, पिक्चर फिल्म्स वेगळा, बुक्स वेगळे, याच्यात पुन्हा वेगवेगळे वयोगट, आणि हा अरेंजमेंट याची होते आणि याच्यातून मोठा रेव्हेन्यू सुद्धा मिळतो, खूप मोठ्या प्रमाणात कर सुद्धा मिळत असतो. नेक्स्ट यूज एज्युकेशन सेक्टर. ड्यू टू बिग डेटा रॅडिकल चेंजेस आर टेकिंग प्लेस इन एज्युकेशन सेक्टर. एज्युकेशन सेक्टर मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे, खूप मोठा चेंज झालेला आहे. याचं कारणही तेच याचं कारणही तेच आहे. थ्रू द ऍग्रेशन अँड अनालिसिस ऑफ स्टुडंट्स इन्फॉर्मेशन इट हॅज बिकम पॉसिबल टू क्रिएट एज्युकेशनल प्रोग्राम्स अँड करिक्युला फॉर लर्निंग अकॉर्डिंग टू द ॲबिलिटीज अँड क्वालिफिकेशन्स अँड स्पीड ऑफ ईच स्टुडंट. हा सगळा विद्यार्थ्यांचा डेटा एकत्रित केला जातो. ऍग्रिगेशन, एकत्रीकरण,
आणि मग अनालिसिस होतं विद्यार्थ्यांच्या माहितीचं. विद्यार्थी कोणत्या वयोगटातले, कुणाला काय आवडतं त्याच्यानुसार मग एज्युकेशनल प्रोग्राम्स बनवले जातात, त्याच्यानुसार अभ्यासक्रम बनवला जातो, करिक्युलम. विद्यार्थ्यांचे ॲबिलिटीज काय आहेत ते पाहिलं जातं, विद्यार्थ्यांच्या क्षमता काय आहेत ते तपासलं जातं. काही विद्यार्थी फास्ट लर्नर असतात, काही स्लो लर्नर असतात, काही मीडियम लर्नर असतात. मग यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असे जे काही एज्युकेशन प्रोग्राम आहेत ते बनवले जातात. हे कशावरून? विद्यार्थ्यांची जी काही माहिती एका ठिकाणी ऍग्रिगेशन होतं, त्याचं एकत्रीकरण होतं, त्याच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे अनालिस्ट कंपन्यांना हे सगळं करणं शक्य होतं. आपण म्हणतो की बऱ्याच ठिकाणाहून आपल्याला कुठल्या कुठल्या कॉलेजमधून, क्लासेसमधून फोन येतात, कुठे कुठे फायनान्स कंपन्यांमधून फोन येतात की तुम्हाला लोन हवंय का, एखाद्या क्लासेसमधून फोन येतात, तुम्ही इथं क्लास लावणार आहेत का, तुमचं पुढचं काय टार्गेट आहे. हा सगळा मोबाईल नंबरचा डेटा असेल, हा सगळा या अनालिस्ट कंपन्यांकडून मग या एज्युकेशन फील्ड असेल किंवा वेगवेगळे फील्ड असतील ते कलेक्ट करतात आणि त्यांना ते शक्य होतं. ते पैसे देऊन त्यांच्याकडून ते सगळं घेतात, तो डेटा घेतात. Big data allows students to get accurate information about courses, jobs and employment opportunities in less time. हा बिग डेटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे सुद्धा कळतं की कुठे कुठे कोणते कोणते कोर्सेस आहेत, कोणत्या शहरात आहेत, वेअर आर दी जॉब्स, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज, कुठे जॉब्स उपलब्ध आहेत, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहेत, हे आपल्याला अगदी कमी वेळामध्ये एका क्लिकवर we can get this information. So that's why big data is really useful for us. Us, it means to all the world. And it benefits the students. Big data has suggested solutions to many problems and difficulties in the field of education. याच्यामध्ये या बिग डेटाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच वेळेस काही प्रॉब्लेमचे सोल्युशन सुद्धा तात्काळ मिळतात. सो दॅट्स वाय इट इज युजफुल फॉर स्टुडंट्स, नॉट ओनली स्टुडंट्स बट एव्हरी फॅक्टर ऑफ द सोसायटी, एव्हरी एलिमेंट ऑफ द सोसायटी. प्रत्येक घटकाला, समाजातल्या प्रत्येक घटकाला या बिग डेटाचा फायदा होत असतो. देयर आर न्यूमरस युजेस फॉर बिग डेटा in this way, but ultimately how we use it is more important. अशा प्रकारच्या या बिग डेटाचा खूप मोठा फायदा आहे आणि तो आपण घेऊ शकतो, परंतु थोड्याफार प्रमाणात याचे वाईट उपयोग सुद्धा करणारे आहेत. आणि म्हणून शेवटी असं म्हटलं आहे, शेवटी आपल्यावर आहे की आपण ते कशा प्रकारे त्याचा वापर करतो, कशा प्रकारे त्याचा यूज करतो. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो इट इज डिपेंड ऑन एव्हरी पर्सन. प्रत्येक व्यक्तीवर ते डिपेंड करतं की त्याने त्याचा वापर कसा करायचा, चांगल्या कामासाठी करायचा किंवा वाईट कामासाठी करायचा, हा त्याच्यावर ते डिपेंड करतं. सो हिअर वी हॅव कंप्लीटेड दिस लेसन अँड नाव वी विल मीट इन द नेक्स्ट लेसन. तोपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पुढच्या नोटिफिकेशन साठी चॅनल सबस्क्राईब करा. मात्र तुम्ही चॅनल याच्या अगोदर जर सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले सगळ्यांचे आभार. मी आपले सगळ्यांचे आभार मानून थांबतो.